सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज मी सोशल मीडियावरती एक बाईट बघितली, लहुजी शक्ती सेनेचा अध्यक्ष जो त्या बाईटमध्ये बोलतोय की आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य सैनिक तयार केले आणि स्वातंत्र्य सैनिकांनी देश स्वतंत्र होण्यासाठी जो लढा लढला, तो लढा लढल्यानंतर हा देश स्वतंत्र झाला आणि आम्हाला आरक्षण मिळाले। या शब्दामधून असं जाणवतं की या देशातील दलित शोषित पीडित समाजाला जो अधिकार आरक्षणाचा मिळाला, तो आरक्षणाचा अधिकार यांचे तथाकथित महापुरुष यांनी तथाकथित स्वतंत्र सैनिक निर्माण केले आणि त्यांनी स्वातंत्र्याचा लढा देऊन स्वातंत्र्य मिळवलं आणि बक्षीस म्हणून त्यावेळच्या सरकारनं यांना आरक्षण दिलं। या अडाणचोट लोकांना काय बोलावं? अरे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान केलं, संघर्ष केला त्या काळामध्ये। याची पार्श्वभूमी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल, आरक्षण कसं भेटलं, तर आरक्षण भेटणं हे काय तुम्हाला रेवडी वाटण्यासारखं नाहीये। आरक्षण हे काय कोणीतरी खुश झाली म्हणून जहागीर दिली असे आरक्षण भेटलेलं नाहीये। आरक्षण भेटण्यासाठी खूप मोठा संघर्ष मामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करावा लागला। याच्या खोलात जायचं म्हटलं, 1932 ला राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली। त्या कॉन्फरन्समध्ये सर्वांनी आपापल्या समाजाच्या बाजू मांडल्या। त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मतदारसंघ आणि दुहेरी मताचा अधिकार इंग्रजांकडून मानून घेतला। जो अधिकार आज आमच्या अंमलात आला असता तर हे मोठ्या प्रमाणात जे चमचे निर्माण झाले ते निर्माण झाले नसते। स्वातंत्र्य मतदारसंघ जर का अस्तित्वात असता तर आमच्या हक्काचे आमदार खासदार आज संसद आणि विधान भवनात दिसले असते। दुहेरी मताचा अधिकार जर आम्हाला असता तर बीजेपी आणि काँग्रेस सारख्या जातीवादी पक्षांकडे अनुसूचित जातीतील आमदार खासदार नसते, तर ते आमच्या रिपब्लिकन पक्षाकडे असते। परंतु या देशातला सर्व जातीवादी माणूस जर कोण असेल तर त्यावेळचा मोहनदास करमचंद गांधी, या गांधीने आम्हाला आमचा हक्क मिळू नये म्हणून आमचं प्रतिनिधित्व विधानसभेत आणि लोकसभेत जाऊ नये म्हणून अमरण उपोषण केलं। बाबासाहेब आंबेडकरांना हे आरक्षण नव्हतं पाहिजे होतं। बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये हवे होते। परंतु त्या गांधीच्या उपोषणामुळे गांधीचा जीव जात होता, मरायला टेकला होता। सर्व लोक बाबासाहेबांकडे यायचे की बाबासाहेब उपोषण मागे घ्या, परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे नाही, माझ्या समाजाच्या हिताच्या मध्ये जर गांधी येत असेल तर मी अशा गांधीच्यासाठी माझ्या समाजाचं हित हे करणार नाही। गांधीचं उपोषण आणखी कडक होत चाललं होतं, गांधी मरायला टेकला होता। प्रत्येक नेते बाबासाहेबांकडे जायचे, विनंती करायचे, परंतु बाबासाहेब टस नमस झाले। पण शेवटी बाबासाहेबांना हार मानावी लागली। का? तर मांगांनो तुमच्यासाठी, महारांनो तुमच्यासाठी। त्यावेळच्या अस्पृश्य समाजासाठी बाबासाहेबांना माघार घ्यावी लागली। बाबासाहेबांना असलं वाटले होतं, मी ज्या समाजाच्या न्याय हक्कासाठी या गांधीसाठी लढतो, हा गांधी आज या देशातल्या मनुवाद्यांचा सर्वोच्च नेता आहे। जर का मेला
तर मग हे लोक माझ्या समाजाच्या कत्तली करतील आणि माझा समाज या भारत देशातून मिटून जाईल. आणि मी ज्या समाजासाठी लढाई करतो तो समाजच अस्तित्वात राहिला नाही तर मग मी हे काय स्वतंत्र मतदारसंघ कोणासाठी घेऊ? त्यासाठी मोठ्या कष्टानं बाबासाहेबांना मनात नसताना देखील पुणे करार करावा लागला. पत्रकारांनी ज्या वेळेस बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब तुम्ही एवढा मोठा संघर्ष केला परंतु तुम्हाला माघार घ्यावी लागली, याबाबत तुम्हाला काय वाटलं? बाबासाहेब म्हणाले मी इंग्रजांकडनं माझ्या समाजासाठी एक फळ घेतलंय. ते फळ तर मी घेतलंय परंतु या गांधी आणि काँग्रेसनं ते फळ माझ्याकडनं हिसकावून घेतलं, ते खाल्लं, त्याचा रस त्यांनी प्राशन केला आणि तो चोथा माझ्या तोंडावर मारून फेकला. अशा प्रकारचे बाबासाहेबांचं वक्तव्य. म्हणजे आज ज्या आरक्षणासाठी तुम्ही लढताय ना, हे आरक्षण आम्हाला त्यावेळेस समझोता म्हणून देण्यात आलं. जर का आज दुहेरी मताचा अधिकार आम्हाला असता, आमचा स्वतंत्र मतदारसंघ असता, तर या देशामधलं सरकार बाबासाहेबांच्या लेकराशिवाय कुणाचं बंद नसतं. एवढी ताकद बाबासाहेबांनी आम्हाला दिली होती. परंतु षडयंत्र केलं त्या मनुवादी महात्मा गांधीने आणि त्यावेळच्या काँग्रेसने. मग बाबासाहेबाला माघार घ्यावी लागली. मग त्यानंतर हे आरक्षण पुणे कराराच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. कोणी लढाई लढली, कोणी स्वातंत्र्य सैनिक तयार केले, कोणी इंग्रजांच्या विरोधात लढले आणि स्वातंत्र्य मिळवलं म्हणून आरक्षण भेटलेलं नाहीये. आरक्षण माझ्या बापाने लढून झगडवून त्यावेळचा विचार करा की ह्या देशामध्ये गांधी बोले तसंच चालत होतं. ह्या देशात कर्मठ हिंदुत्ववादी लोक होते. अरे बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबांची प्रेत यात्रा काढणार हे RSSचे लोक त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात होते. बाबासाहेबांच्या बाजूने फक्त आपला समाज होता. आज ज्या वेळेस आम्ही पाठीमागचा इतिहास पाहतो आणि कोणी शेंबडा येऊन या ठिकाणी सांगतो की इथलं जे आरक्षण आहे त्यांच्यामुळे नाही मिळालं, हे मिळालं असेल तर फक्त आणि फक्त त्यांच्या नेत्यांनी, ज्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना तालिमी दिल्या, स्वातंत्र्य सैनिक बनवले म्हणून आम्हाला भीक मिळाली. तर भीक न मिळता खूप संघर्ष करावा लागला, त्यानंतर आम्हाला हे आरक्षण मिळालं. आजच्या घडीला पण आपण पाहता एवढा मोठा बलाढ्य मराठा समाज किती संघर्ष करतो पण त्याला आरक्षण भेटत नाही. आणि ज्यांना आरक्षण भेटलं त्यांना आरक्षण खाता येत नाही. अरे कोणी तुमचं आरक्षण खाल्लं? कोणी तुमच्या ताटातला खाल्लं? 13% आरक्षणामध्ये तुम्हाला कोणी रोखलं? तुम्हाला जर कोणी रोखलं असेल तर त्या हिंदू धर्माच्या चालीरीतीने तुम्हाला रोखलेलं आहे. अरे आमचे माय माऊली, आमचे बाप काम धंदे करायचे, लोकांच्या शेतामध्ये जायचे, शहरात आल्यानंतर नाक्यावर काम करायचे, मेहनत करायचे, एक वेळचं खायचे आणि एक वेळचा पैसा जमा करून ठेवायचे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुमच्या पोरांना शिक्षण द्या. बाबासाहेबांचं ऐकलं त्यांनी. एक वेळचं कमी खाल्लं परंतु पैसे जमा केले आणि पोरांना शिक्षण दिलं. ते शिक्षण घेतल्यानंतर आमची प्रगती झाली. आमची प्रगती काय कोणाचं डल्ला मारलेला नाही, आम्ही मेहनत केलेली आहे, संघर्ष केलेला आहे. अरे ज्या वेळेस आम्ही संघर्ष करत होतो त्यावेळेस तुम्ही पोतराजगिरी यांच्यामध्ये मग्न झालेला होता. तुम्ही नाही ऐकलं बाबासाहेबांचं. ज्या लोकांनी मातंग समाजातील बांधवांनी बाबासाहेबांचं ऐकलं त्यांची देखील प्रगती झालेली आहे. मग ते तर तुमच्या जातीतलेच होते ना. म्हणून एकतर तुम्ही जो आरोप करता बिनबोळाचा, त्या आरोपात काही तथ्य नाही. अरे आम्ही काय तुमच्या ताटातलं खाणार? तुमच्या जीवनापासून तर मऱ्यापर्यंत तुम्हाला आमच्या बापाने दिलेलं आहे. आज आमच्या बापाने दिलं म्हणून आज तुम्ही एवढं तोंडवर करून बोलताय. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना बैमान झालेल्या लोकांना मी सांगू इच्छितो, तुम्हाला काय मागणी करायची ते करा, तुम्हाला काय लढायचं ते लढा, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर कोणाला बसवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही ज्या प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय, तुम्ही ज्या प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा तुमचे तथाकथित महापुरुष खूप मोठे आहेत
अरे त्या महापुरुषाने एखादी तरी लढाई लढली आहे का सामाजिक लढ्यासाठी? हे जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारतो तर तुम्ही माझी बदनामी करता, मला मारण्याच्या धमक्या देता, माझे फोटो मॉप करताय. अरे तुम्ही एका बापाची औलाद असाल तर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. अरे आम्ही तुम्हाला एवढे दिवस सहन करत आलेलो आहे. प्रत्येक वेळेस बाबासाहेबांची तुलना तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय. जरा स्वतः विचार करा की कुठं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 32 डिग्र्या घेणारे आणि कुठे तुम्ही अशिक्षित अडाणी लोक बाबासाहेबांच्या पंक्तीमध्ये तुम्हाला बसवलं तर तुम्ही डायरेक्ट बाबासाहेबांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करताय. आम्हाला कोणाच्याही महापुरुषांचा अपमान नाही करायचा, परंतु आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर जर तुम्ही त्यांचा अपमान करत असाल तेव्हा आम्हाला बोलावं लागतं. एवढे दिवस आम्ही बोललो का तुम्हाला कधी? बिलकुल बोलत नव्हतो, परंतु तुम्ही खूप अति केलेली आहे. तुमच्या आळून आरएसएसचे जे ट्रोलर्स आहेत आणि आरएसएस जे असतात ना सोशल मीडियावर पैसे घेऊन कमेंट्स करणारे, या लोकांनी हे वातावरण गढूळ केलेलं आहे. अरे मातंग समाजामध्ये देखील एकनाथ आव्हाड सारखे, GS दादांसारखे कार्यकर्ते होऊन गेले, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे नेण्याचं काम केलं, ज्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ज्यांनी पोतराजकी सोडली. अशा लोकांना तुम्ही आदर्श न मानता कुणालाही आदर्श मानता. त्यामुळे माझ्यावर जो आरोप केला जातो की मातंग समाजाच्या विरोधात आहे किंवा मातंग महापुरुषांच्या विरोधात आहे, तर आपण बिलकुल मातंग समाजाच्या विरोधात नाही आहोत. आपण हिंदुत्ववादी मातंग समाजाच्या विरोधात आहोत आणि आयुष्यभर राहू. कारण जो हिंदुत्ववादी मातंग माझ्या बाबासाहेबांचा अवमान करत असेल तर त्याच्याशी आम्ही आयुष्यभर झगडू आणि आम्हाला धमक्या देण्याच्या फंदात पडू नका. मी ज्या ठिकाणी जातो, मी आधीच सोशल मीडियावर सांगतो की मी तिथं जाणार आहे. माझ्या अंगाला धक्का जरी लागला ना तर ह्या महाराष्ट्रामधील हिंदुत्ववादी मातंगांना आम्ही दाखवून देऊ की बाबासाहेबांची औलाद मग काय करते. त्यामुळे माझी बदनामी आणि मला धमक्या देण्याचं बंद करा आणि थोडा अभ्यास करा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आणि मग तुम्ही स्वतः ठरवा की कोण खरे महापुरुष आहेत. मी पुढील 15 जूनपर्यंत आरक्षण आम्हाला कसे मिळाले, आमचे महापुरुष कोण आहेत, ह्या विषयावरती संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार आहे. आज नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी आलेलो आहे आणि उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. ज्या ज्या लोकांना असं वाटतं की मी त्यांच्याकडे यावं आणि आपल्या समाजातील लोकांशी, या मातंग समाजातील लोकांशी चर्चा करावी, तर मी उद्यापासून 15 जूनपर्यंत सातत्याने महाराष्ट्रामध्ये आरक्षण आम्हाला कसे मिळाले, महापुरुष कोण, ज्यांनी समाजाच्या चळवळीसाठी काम केलं, याबाबत मी माझे मत मांडणार आहे. तर ज्या ज्या लोकांना असं वाटत असेल की मी त्या ठिकाणी यावं त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा. जय भीम, नमो बुद्धाय.